नमस्कार सगळ्यांना, माझ्या आयुष आणि अक्षज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षज म्हणजे समर्थ. त्याचा वाढदिवस असल्यामुळे घरीच केक बनवायचे ठरवले. केकसाठी जे जे साहित्य लागणार होते ते पिंपरीतून घेऊन आले. माझी बहीण माझ्याकडे आली होती. ती मला बोलली की तुला केक बनवता येतोय तर तू घरीच बनव. मी घरातील सर्व बाकीची कामं करते. मग काय, मला तेवढंच लागतं. मग मी घेतला केक बनवायला. ओव्हन घेतल्यापासून पहिल्यांदाच मी ओव्हनमध्ये केक बनवत आहे. त्यामुळे तो व्यवस्थित बनेल की नाही याची मला भीती वाटत होती. केकचे बॅटर तयार करण्याच्या अगोदर मी ओव्हन प्रीहीट करण्यासाठी ठेवला. ओव्हन प्रीहीट होत आहे तोपर्यंत मी केकचे बॅटर तयार करून घेतले. मी हा चॉकलेटचा केक बनवणार होते. त्यासाठी मी 1.5 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतले होते. त्यात पाणी व तेल घालून छान असे बॅटर तयार केले. नंतर केकच्या मोल्डला बॅटर तयार झाल्याच्या नंतर ते केकच्या भांड्यात ओतून ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून दिले. केक बेक करण्यासाठी मी 30 मिनिटांचा टाईम लावला होता. केक बेक होतोय तोपर्यंत मी व्हिप क्रीम फेटून घेतली. माहीत नाही केक कसा तयार होईल, कारण जवळजवळ 4 वर्ष झाले होती मला केक बनवून. मी 7-8 महिन्यापूर्वी केकचे सामान घेऊन आले होते. आज केक बनवेन, उद्या केक बनवेन, ह्यामुळे ते सामान सगळे खराब होऊन गेले व मला ते फेकून द्यावे लागले. केक कसा बनवायचा याचा माझा क्लास झाला आहे, त्यामुळे मला केक बनवता येतो. पण डेकोरेशन मात्र अजिबात जमत नाही. एका केकमध्ये होणार नाही म्हणून मी पायनॅपलचा दुसराही केक बनवला. पाहू शकता तुम्ही की मला डेकोरेशन बिलकुल जमलेले नाही आहे. पण टेस्ट मात्र 1 नंबर झाली होती. सगळे बोलत होते डेकोरेशन जरी एवढे छान नसेल झाले तरी केकची टेस्ट मात्र खूपच छान झाली होती. धन्यवाद.